हे कोण? हे कोण नाही. अहो मला दिसतायत, तुम्हाला दिसत नाहीत का? नाही दिसू राहिले, पण ते या इंटरव्ह्यू साठी काही महत्वाचे नाही. का? नमस्कार, मी शुभांगी निकम, म्हणजे निकम गुरुजींची नातसून. आणि हा आमचा मुलगा पराग, निकम गुरुजींचा पंतू. आणि ह्या या माझ्या पत्नी आहेत, पूर्वा पराग निकम. यांना जरा बोलायचं होतं. तर आपल्या सोबत आहेत निकम गुरुजी यांचे पंतू आणि पंतू सून. हो साहेब. अरे यांचा इंटरव्ह्यू घेणं काही एवढं महत्वाचं नाही. का? त्यांना काही माहित नाही. आणि साहेब मी काय म्हणतो, तुम्हाला मी आणलं नाही इथं, तर मी सांगतो तेवढं ऐका ना तुम्ही फक्त. हे बघा प्रकाशराव, तुम्ही मला इंटरव्ह्यू घेण्यापासून रोखू शकत नाहीत. पण ही बातमी मी तुम्हाला दिली ना, मग माझं म्हणणं ग्राह्य धरा आणि मी सांगतो तसं ऐका. प्रकाशराव, अहो तुमचं काम होतं मला बातमीपर्यंत पोहोचवलं, ते तुम्ही केलं. आता ही बातमी बाहेर पोहोचवण्याचं काम माझं. तर तुम्ही मला शिकवू नका मी काय करायला हवं आणि काय नाही ते. ओके? हो का? नाही मी बघतो ना इंटरव्ह्यू कसा होतो ते. बघताय तुम्ही? ठीक आहे, बघा. उभं राहून बघताय का? एक काम करा, बसून बघा ना, म्हणजे पाय नाही दुखणार तुमचे. बघा. ऐका साहेब, ऐकलं ना तुम्ही? यांना मोठ्या माणसांशी बोलायची पद्धत नाही आणि तुम्ही यांचा इंटरव्ह्यू घेऊन राहिले. हे बघा प्रकाशराव, मला तुमचं ऐकून घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. पराग सर, तुम्ही तयार आहात? हो. मी हा इंटरव्ह्यू होऊ देणार नाही. मग मी बघतो तुम्ही कसा थांबवता ते. साहेब हे बघा, ऐकलं ना तुम्ही? शासकीय कर्मचाऱ्याला धमकी देऊ राहिला, गुन्हा आहे साहेब हा. तुम्ही अशा माणसाचा इंटरव्ह्यू घेणार? प्रकाशराव, तुम्ही आमच्या कामात दखल देताय. मी देणार दखल. हे सगळं शूट होतंय कॅमेरा का तिकडे. साहेब मी काय म्हणतो, हे बघा, हे पोस्टरबाजीमुळे आमची जी काय बदनामी हो राहिली, त्याच्या मागचं खरं लोकांसमोर यावं म्हणून आपण हा इंटरव्ह्यू अरेंज केला. आता हे बाहेरचे लोक येऊन हा इंटरव्ह्यू हायजॅक करू राहिले. हा तर अन्याय आहे ना साहेब. मग माणूस बोलणार. हे बघा प्रकाशराव, हे निकम गुरुजींचे पंतू आहे, सो यांचं म्हणणं ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. ओके? या तुम्ही जरा साईडला या प्लीज. समीर इकडे या, बसा. हा, मी आणि पूर्वा आम्ही दोघं पण बोलणार आहे. पराग सर, सुरुवात करूयात. नाही, खर तर आम्ही मुलाखत नाही देणार आहे. आम्ही हे सगळं कसं खोटं आहे हे सांगणार आहे. म्हणजे पोस्टरवरचा मूळ फोटो कुठला आणि त्यात कशी फेरफार केली आहे हे सांगणार आहे. जे काय सांगायचंय ना ते तुमच्या खोलीवर जाऊन सांगा. मी इथं नाही होऊ देणार हा इंटरव्ह्यू. मुन्या, तुला माहितीये ना सगळं, तू शोधून काढलंय ना. सांग, सगळं सांग. तुला जे माहितीये ते सांगून टाक. आपल्या गुरुजींबद्दल बोलत. सांग सांग मुन्या, सांग. अच्छा, म्हणजे आता सगळी माहिती समोर येणार. तर माहितीये ना मला, हे टीव्हीवर दिसण्यासाठी स्टंटबाजी चालू आहे यांची. हे करतायत म्हणे खरं खोटं. पराग सर, लोकांपर्यंत नेमकी कुठली माहिती पोहोचवणार आहात? निकम गुरुजी हे थोर स्वातंत्र्य सैनिक होते. त्याचबरोबर ते चारित्र्यवान पुरुष देखील होते. स्वातंत्र्याच्या चळवळीतलं त्यांचं योगदान. रिकाम्या गप्पा नका आणू.
ते फोटोचं काय करणार होते तेवढं सांगा फक्त. उगा रान नका उठू. प्रकाशराव, प्लीज इंटरव्ह्यू सुरू असताना असं मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. पराग सर, आपण मूळ मुद्द्याला येऊयात. फोटो प्रकरण काय आहे? सर, ते जे काही बाहेर पोस्टर लावलेत त्यातला फोटो निकम गुरुजींचाच आहे. हा? पण सर, तो फोटो म्हणजे ओरिजिनल फोटोत फेरफार करून लावलेला फोटो आहे. एक मिनिट. सर, हा तो फोटो आहे. हा फोटो पोस्टरवर असल्यामुळे निकम गुरुजींची बदनामी हो राहिली. हा तो आक्षेपार्ह फोटो आहे. पण हा फोटो या ओरिजिनल फोटोवरनं घेतलाय. हा खरा फोटो. यामध्ये तुम्ही पाहू शकता सर, इथे लेडी हॅटन आहेत, त्यांच्या बाजूला एक व्यक्ती उभी आहे आणि त्यांच्या बाजूला लेडी हॅटन यांचे मिस्टर उभे आहेत. सर, हा फोटो खरा आहे. या फोटोवरनं हा फोटो केलेला आहे. आता कसा तुम्ही म्हणाल तर ते सगळ्यांना माहितीये सर, असा फोटो एडिट करता येऊ शकतो. असा फोटो करता येऊ शकतो हे माहीत असलं तरी हे सिद्ध करण्यासाठी आम्ही एक फोटो तयार केलाय. तो फोटो हा. सर, तुम्हाला कळेल, आम्ही फक्त मधल्या व्यक्तीच्या जागी निकम गुरुजींचा फोटो चिकटवलाय. सर, हल्ली असं करतात. का करतात ते सगळ्यांनाच माहिती. चांगल्या माणसाला बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं जातंय सर. आता तुम्ही म्हणाल की हाच फोटो खरा आहे, ओरिजिनल आहे, कशावरनं? तर हा फोटो आम्ही नेटवरनं शोधून काढलाय. त्याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे सर, या फोटोतले लेडी हॅटन यांचे चेहऱ्यावरचे हावभाव बघा, त्यांची हाताची घडी, त्यांचा पोशाख, हे अगदी या फोटोशी एकदम मॅच होते, एकदम सेम टू सेम आहे. काहीच फरक नाही सर. हे बघा. पटतंय ना तुम्हाला सर? हे सगळं आमच्या निकम गुरुजींना बदनाम करण्यासाठी केलंय हो, दुसरं काहीच नाही. तुम्हाला काय वाटतं, हा बनाव कोणी केला असेल? ते तर सर अजून नाही माहिती, पण आम्ही शोध लावणार आहे लवकरात लवकर त्याचा. आम्ही पोलिसात पण तक्रार दाखल करणार. सध्या आमच्यासाठी एवढंच महत्वाचं आहे की त्या फोटोमुळे गुरुजींची जी बदनामी होऊ राहिली ती थांबली पाहिजे. त्यामुळे ही बातमी तुम्ही लवकरात लवकर सर्व लोकांपर्यंत पोहोचवा. समीर, फोटोंचे क्लूज घे. तर आता आपण पाहत होतो निकम गुरुंच्या फोटोची कशी कोणी छेडछाड केली. तर माझी जनतेला विनंती आहे, कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही गोष्टींची पूर्ण माहिती न मिळवता कशावर विश्वास ठेवू नका. थँक्यू पराग सर, पूर्वा मॅडम. थँक्यू सर. सर, या कॉपीज तुमच्यासाठी. फोटोज दिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला या फोटोचा नक्कीच फायदा होईल.
बाकी लिंक्स तुम्ही आम्हाला पाठवा. हा सर. थँक्यू सर, तुम्ही आलात. फक्त थोडं लवकर टेलिकास्ट झालं तर खूप बरं होईल. नाही, याबद्दल मी माझ्या सिनियरशी बोलतो, कारण आता हे प्रकरण किती गंभीर आहे ह्याची आम्हाला कल्पना आहे. सो लवकरात लवकर आम्ही टेलिकास्ट करू. हा, थँक्यू सर. थँक्यू. मुन्या इकडे ये बाबा. काय अक्का? खूप छान. मुन्या, निकम गुरुजींची जन्मशताब्दी निकम गुरुजींचा पण तूच करणार. चल. वहिनी जरा त्या तडक्यात तिखट मारा. हा सांगते भाऊजी. ए चंद्या, अरे किती तिखट खाऊ राहिला रे? त्या पोटात काय आग लावतो काय? हाय आप्पा, तिखट खातो मी आणि तापता तुम्ही. काय नाही होतो, बोराडे आपण. कुठल्याही गोष्टीत बोराडेत बोराडेत काय चाललेलं तर तुझं? काय तिखट खाल्ल्यामुळे बोराडेला काय परमवीर चक्र मिळून राहिलं काय? उग आपलं हे काहीतरी असलं खातो आणि मग राग आला की थे करतो. आता आमचे हे पण खातातच की एवढं तिखट, पण त्यांना राग येणार आहे होय. नुसतं तिखट खाणारी ना गोगल गायचे ती. हो का? नाही, ती आपली पप्पी आपली ती पोरगी त्या निकमाच्या पोरावर लग्न करून आली तेव्हा तर लय बोलू राहिली होती तुमची गोगाल काय. ए कुठे जाऊ राहिली? इकडे ये. कुठे गेली? कुठे ती गोगाल काय गेली? कुठे सवारी होंगायला? सरका 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 सरका. टीव्ही लावू द्या, टीव्ही लावू द्या. थांबा. काय झालं याला? काय झालं? काय काय झालं? ढंटणे. पप्पी. आवाज वाढव. नाही, खर तर आम्ही मुलाखत नाही देणार आहे. हे सगळं कसं खोटं आहे ना हे सांगणार. म्हणजे पोस्टरमध्ये वापरलेला मूळ फोटो कुठला आणि त्यात कशी फेरफार केली हे आम्ही सांगणार. पोस्टरवर जो फोटो आहे तो निकम गुरुजींचाच आहे. पण सर तो फोटो खरा नाहीये सर. म्हणजे हे बघा, हा तो फोटो. याच्यामध्ये निकम गुरुजी असल्यामुळं त्यांची बदनामी होऊ राहिली. हा आक्षेपार्ह फोटो आहे सर. हे काही सांगू राहिले. थांब ना जरा. बघ ना ती काय बोल राहिली ती. अय, तू होता का त्या निकम गुरुजी सोबत सिद्ध करायला साक्षीदार म्हणून? मला सांगत होतं का आप्पा? कोणी होतं का त्यावेळेस? आत्ता जिवंत आहे कोणी निकम गुरुजी? सगळं काय चाललेलं असतं तुमचा? बंद करा ते टीव्ही. साताराला सांगितलं जेवायच्या टायमाला टीव्ही बघत जाऊ नका म्हणून. बंद करते. आता बघा तर पण आपली पप्पी पहिल्यांदा दिसू राहिली वर टीव्हीवर. आप्पा एकदा बघा तरी हो आपल्या पप्पीला. पण हा फोटो ज्या फोटोवरनं घेतलाय तो हा ओरिजिनल फोटो आहे सर. हे बघा, हा फोटो ओरिजिनल आहे.
सर, या फोटोमध्ये लेडी हॅटन, मध्ये एक व्यक्ती आणि बाजूला लेडी हॅटन यांचे मिस्टर, असा हा फोटो आहे सर. सासूबाई, पूर्व जरा बारीक दिसू राहिली का? नाही ग, किती गोड दिसू राहिलीये. हो, मला तर वाटतंय ना लग्न चांगलंच मानवलंय तिला. फोटो फेरफार करता येतात, फोटो एडिट होऊ शकतात, हे तुम्हाला माहितीच असेल सर, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे खरंच असं होऊ शकतं हे आमचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी आम्ही स्वतः एक फोटो तयार केलाय सर. तो हा फोटो. हे बघा सर, या फोटोमध्ये आम्ही मधल्या व्यक्तीच्या जागी निकम गुरुजींचा फोटो चिकटवलाय सर. आता हेच सगळं लोक का करतात, कशासाठी करतात, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. लोकांची बदनामी करण्यासाठी, खरं काय ते लपवण्यासाठी हे सगळे प्रकार चालतात सर, बरोबर ना? पण हा फोटो खरा आहे सर, हा फोटो खरा आहे कारण हा आम्ही इंटरनेटवरनं शोधून काढलाय सर. याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला पाठवू शकतो, तुम्ही त्याची सत्यता पडताळून बघू शकता सर. आणि दुसरं तर या फोटोमध्ये असलेलं लेडी हॅटन यांचं व्यक्तिमत्व बघा सर, त्यांचा पोशाख, त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांची हाताची घडी, हे सगळं बघा सर. ते हुबेहूब अगदी सेम टू सेम या फोटोमध्ये आलंय सर. हा योगायोग नाही ना, हे अगदी मॅचिंग होण्याचं कारण या ओरिजिनल फोटोमध्ये फेरफार केलेच आणि हा फोटो बनवलाय. बघू शकता तुम्ही सर, हे बघा, हे म्हणून सर हा फोटो खरा आहे आणि हा फोटो तयार केलेला आहे. आमच्या निकम गुरुजींची बदनामी करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे सर. तुम्हाला काय वाटतं हा बनाव कोणी केला असेल? ते अजून आम्हाला कळलं नाहीये सर, पण आम्ही शोध घेऊन राहिलोय आणि आज आम्ही पोलिसात पण तक्रार दाखल करणार आहे. पण आमचा मेन मुद्दा हा आहे सर की या फोटोमुळे जी निकम गुरुजींची बदनामी होऊ राहिली आहे ना, ती थांबली पाहिजे. म्हणून तुम्ही ही न्यूज जास्तीत जास्त लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी एवढीच विनंती. काही पण होत आहे. हो ना, असं असेल होय. जे कोणी करून राहिले ना, लय वंगळ काम करून राहिले. मला जर भेटून राहिले ना तर जोड्याला खाणार मी त्याला. ये काही बोलतो का रे? हा? काही बोलतो का तू? त्या माणसाला पण तू का चिडून राहिला एवढा? हे टेक्नॉलॉजी लई पुढे गेली वहिनी, काही दाखवते ते. मी पण असं म्हणू शकत ना मग की तो जो फोटो आहे ते ओरिजिनल आहे निकम गुरुजी आणि त्या लेडी हॅटनचा, आणि या निकमनकडच्याच कुणीतरी आहे ना फोटोशॉप करून तो गोरा माणूस घुसाडला असं मी म्हणू शकतो. अरे पण आपली पप्पी ती कशाला खोटं बोलल? हा ना, माझी पप्पी कधीच खोटं बोलायची नाही. मग दबाव खाली बोलत असेल ना ती कुणाच्या? त्या निकमनकडच्या लोकांच्या. मग टीव्हीत नाही का तो पराग निकम बसला होता ना शेजारी, छळ करत असन तो तिचा, म्हणून बोलत होती ती. काही काही बोलू राहिला. ते परागराव तर किती जीव लावते पप्पीवर, आणि ते कशाला छळ करतील? काही बोलू राहिला तू? तुला किती वेळा सांगितलं त्या निकमांचं नाव या घरात काढायचं नाही? तुला कळत नाही का? परागरावचा एवढा का राग करतो हा? पण भाऊजी, खरंच हे कुणी का केला असेल हो?